तुमचं करिअर अप अकॅडमीच्या या यूट्यूब चॅनलवर आणि मी प्रसाद मोताळे पुन्हा एकदा घेऊन आलो आपला पुढचा पार्ट कम्युनिकेशन या टॉपिकवरचा आपला जो नेट आणि सेट UGCच्या अंडर ज्या एक्झाम्स घेतल्या जातात त्या दोन्ही एक्झामसाठी खूप महत्त्वाचा असतो. मागच्या सगळ्या व्हिडिओंवर तुमचा चांगला प्रतिसाद भेटला आणि त्यातल्या त्यात क्वेश्चन्सवर तर खूप छान प्रतिसाद भेटतोय. आपण व्यवस्थित त्याच्या शॉर्ट्स ज्याला आपण रील्स म्हणू शकतो किंवा त्याचे शॉर्ट व्हिडिओ म्हणू शकतो, यूट्यूब शॉर्ट्ससुद्धा आपण टाकतोय, तर तुमची खूप चांगली प्रॅक्टिस होते असं मी समजतो. आणि आजचा जो टॉपिक असेल आपला तो अजून थोडासा युनिक असेल. फक्त 2 किंवा 3 पॉईंट्स आपले बाकी आहे जे सिलेबसमध्ये UGCने प्रोव्हाइड केलेले आहेत त्यातले. तर आपण घेऊयात पुढचं लेक्चर. हे लेक्चर जवळपास 6वं असेल आपलं आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण काही महत्त्वाचे कम्युनिकेशनचे टाइप्स, त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स आणि नेमके त्याचे फंडे काय आणि सोबतच त्याच्यावर याच लेक्चरमध्ये काही प्रश्नमंजुषा असणारे काही प्रश्नांचा सराव आपण त्याच्यात करून घेऊया. ठीक आहे. त्याच्या आधी नेहमीप्रमाणे मागच्या लेक्चरमध्ये काय झालं होतं थोडक्यात सांगतो. आपण लास्ट लेक्चरमध्ये पाहून घेतलं होतं अदर टाइप्स ऑफ कम्युनिकेशन नेमके कोणते आहेत. मग त्याच्यात पाहिलं होतं आपण क्रॉस कल्चरल, डेव्हलपमेंटल, रिमोट, ऑडिओ व्हिज्युअल आणि इंटरग्रुप कम्युनिकेशन. ठीक आहे. त्यात आपण पाहिलं होतं मग क्रॉस कम्युनिकेशन काय असतं. वेगवेगळ्या कल्चरचे लोक जेव्हा एकमेकांशी बोलतात तेव्हा त्याला क्रॉस कल्चरल कम्युनिकेशन असं म्हटलं जातं. ठीक आहे. पंजाबचे महाराष्ट्राशी बोलतील, महाराष्ट्राचे आसामशी बोलतील, कल्चरमध्ये होणारं कम्युनिकेशन. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण पाहिलं होतं डेव्हलपमेंटल कम्युनिकेशन, ज्याच्यामध्ये विचारांची देवाणघेवाण खूप महत्त्वाची असते. डेव्हलपमेंटल कम्युनिकेशनसाठी विकास सगळ्यात महत्त्वाचा असतो. डेव्हलपमेंट हा याच्यातला फोकस असतो की बाबा या संप्रेषणातून व्यक्तीचा विकास झाला पाहिजे, बस हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असतो. त्याच्यानंतर पाहिलं होतं रिमोट एज्युकेशन. हे डिटेलमध्ये मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलंय, तो जर नसेल पाहिला तुम्ही तर व्यवस्थित पाहून घ्या. ठीक आहे. रिमोट कम्युनिकेशन आपण पाहिलं होतं की दूरस्थ एज्युकेशन आणि दूरस्थ कम्युनिकेशन नेमकं काय असतं. आपण वेगवेगळ्या अशा कॉलेजमध्ये तुम्ही डिग्री घेतली असेल मे बी तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी, जे दूरस्थ शिक्षण आहे. ठीक आहे. जसं आपल्याकडे यशवंतराव चव्हाणचं महाविद्यालय. ठीक आहे. वेगवेगळे ज्याला आपण YCM म्हणतो असो. तर रिमोट कम्युनिकेशन दूरस्थ संप्रेषण. ऑडिओ व्हिज्युअल संप्रेषण पाहिलं होतं आपण. ठीक आहे. दृकश्राव्य ज्याच्यामध्ये दिसतं पण आणि ऐकू पण येतं. त्यातल्या त्यात इंटरग्रुप, दोन म्हणजे ग्रुपशी बोलतोय. ग्रुप एकमेकांआतल्या आत नाही, एक ग्रुप दुसऱ्या ग्रुपशी बोलतोय त्याला म्हणू शकतो आपण इंटरग्रुप कम्युनिकेशन. ठीक आहे. आणि त्यातल्या त्यात आपण मग कम्युनिकेशनचे प्रॅक्टिस क्वेश्चन सगळे पाहिले होते. ठीक आहे. हे क्वेश्चन्स डिटेलमध्ये घेतलेत, मागचा व्हिडिओ व्यवस्थित बघा. ठीक आहे. तुम्हाला सगळं आपल्या यूट्यूब चॅनलच्या व्हिडिओच्या लिस्टमध्ये सगळे कम्युनिकेशनचे टॉपिक दिसून येतील. ठीक आहे. असो. तर हे जे क्वेश्चन आपण घेतले होते ते मी सगळे आता परत रिपीट नाही करणार कारण की खूप जास्त आहेत ते आणि खूप छान प्रॅक्टिस तुमची होईल. इथपर्यंत आपलं लेक्चर होतं. इथून पुढे आपण जाऊया. आज आपला महत्त्वाचा टॉपिक असणार आहे क्लासरूम कम्युनिकेशन. ठीक आहे. यूट्यूब जसं की हे चॅनल आपला क्लासच आहे, जे आपलं कम्युनिकेशन चालतं हे क्लासरूम कम्युनिकेशन. फक्त एक फरक आहे, हे थोडंसं दूरस्थ आहे. क्लासरूम कम्युनिकेशन हे फेस टू फेस असतं. जसं लहानपणी आपण वर्गात बसून शिक्षक शिकवतायत ते ऐकायचो, समजून घ्यायचो, भांडणं करायचो, धिंगाणा करायचो, खोड्या काढायचो, तर ते थोडंसं जे वातावरण होतं ते फेस टू फेस होतं. सो क्लासरूम कम्युनिकेशन हा आजचा आपला टॉपिक असणार आहे. कारण की बघा, तुम्ही या एक्झाम कशासाठी देतायत? शिक्षक बनण्यासाठी. ठीक आहे. तर संप्रेषणाचे कितीही प्रकार असले तरी सगळ्यात महत्त्वाचं संप्रेषण कोणतं असेल? आपलं वर्ग अध्यापनातलं संप्रेषण म्हणजेच क्लासरूम कम्युनिकेशन हे सगळ्यात महत्त्वाचं. आणि UGC सेटचे जे पेपर झालेले त्याच्यातही जास्त करून प्रश्न हे वर्ग अध्यापनावर फोकस असतात, कारण की शेवटी तुम्ही पुढे जाऊन शिक्षकच बनणार आहात. ठीक आहे. तर या सगळ्या टाईप्सपैकी क्लासरूम कम्युनिकेशन याला आपल्या सिलेबसमध्ये थोडंसं वेगळं महत्त्व दिलं आहे, म्हणून मी क्लासरूम कम्युनिकेशनवर आजचं लेक्चर हे ठेवलं आहे. आय होप याच्यावर बरेचसे प्रश्न येतील आणि तुम्हाला ते व्यवस्थित आजचं लेक्चर पाहिल्यानंतर सोडवता येतील. जो एक्स्ट्रा डेटा तुम्ही वाचायला पाहिजे तोही मी सांगेल, कारण की व्हिडिओमध्ये सगळंच कव्हर नाही करता येणार, जास्त डिटेलिंग होऊन जाईल. पण जर तुम्हाला परफेक्ट बनायचं आहे तर जो डेटा तुम्ही वाचायला पाहिजे तो मी व्यवस्थित तुम्हाला मार्गदर्शन करेल, सांगेल. त्याचा तुम्ही थोडं पुस्तकांमधून अभ्यास करून घ्या. ठीक आहे. चला टॉपिक सुरू करू. क्लासरूम कम्युनिकेशन नेमकं असतं काय?
तर वर्गामध्ये जे अध्यापन होतं फेस टू फेस, शिक्षक मुलांना बोलतात, तर ते सगळं कशामध्ये मोडलं जातं? क्लासरूम कम्युनिकेशनमध्ये. जसं समजा आपण वेळेवर लेक्चर घेतलं असतं ऑफलाईन, तर मी आलो असतो, तुम्ही बसला असता, मी शिकवणार, तुम्ही प्रश्न विचारणार, मी शिकवणार, तुम्ही प्रश्न विचारणार, तर आपल्यामध्ये जे संवादाची देवाणघेवाण होईल, संप्रेषण होईल, विचारांची देवाणघेवाण होईल, ते सगळं कशात मोडेल? क्लासरूम कम्युनिकेशनमध्ये. आजच्या व्हिडिओला व्यवस्थित बघा, कारण की हाच मेन मुद्दा आहे. हे जर तुम्हाला जमलं तर तुम्ही एक नक्कीच उत्तम शिक्षक बनाल. ठीक आहे. क्लासरूम कम्युनिकेशनमध्ये वेगवेगळे पैलू असतात. नेमके काय ते सगळे आपण पाहणार आहोत, पण त्याच्या आधी क्लासरूम कम्युनिकेशनचं नेमकं व्याख्या काय असते ती आपण बघून घेऊ. व्याख्या कळाली तर थोडक्यात बऱ्याचशा गोष्टी आपल्या क्लिअर होऊन जातील. पहिली व्याख्या पाहून घेऊ. क्लासरूम कम्युनिकेशन मीन्स इंटरॅक्शन बिटवीन स्टुडंट अँड टीचर. क्लासरूम कम्युनिकेशन म्हणजे नेमकं काय? तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, शिक्षक आणि विद्यार्थी या दोघांमध्ये झालेली आंतरक्रिया, इंटरॅक्शन म्हणजेच काय? क्लासरूम कम्युनिकेशन. सगळ्यात महत्त्वाचं असतं काय? शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवतो तर फक्त ते पोथीपुराण म्हणून ऐकून घेता का? तेही जेव्हा प्रश्न विचारतात, होकार देतात, हसतात किंवा येस ऑर नो मध्ये उत्तर देतात, तुमच्या प्रश्नांची चांगली उत्तरं देतात, त्याला तेव्हा म्हणतात की दोघांमध्ये आंतरक्रिया झाली. आणि जेव्हा शिक्षक विद्यार्थी हे टू वे प्रोसेस होऊन जाते, आंतरक्रिया होते, तेव्हाच क्लासरूम कम्युनिकेशन हे अतिशय चांगल्या पद्धतीचं घडून येतं. इमॅजिन करा, मी बोलतोय, तुम्ही कमेंटच नाही केली, तुम्ही प्रश्नच नाही विचारले, काहीच नाही झालं, तर शिक्षक पोथीपूर्ण वाचल्यासारखं होईल आणि ते संप्रेषण इतकं प्रभावी होणार नाही. तर सगळ्यात महत्त्वाचं काम काय? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय? आंतरक्रिया झाली पाहिजे, इंटरॅक्शन झाली पाहिजे, तेव्हाच क्लासरूम कम्युनिकेशन हे इफेक्टिव्ह होईल, प्रभावी होईल. ते महत्त्वाची व्याख्या वाटल्यास तर तुमच्या नोट्समध्ये लिहून ठेवा. दुसरी एक व्याख्या, क्लासरूम कम्युनिकेशन मीन्स टीचिंग. ठीक आहे. क्लासरूम वर्ग संप्रेषण म्हणजेच अध्यापन प्रक्रिया. ठीक आहे. टीचिंग म्हणजेच क्लासरूम कम्युनिकेशन. शिक्षक येऊन फक्तच गप्पा नाही मारत, तो काहीतरी मुद्दा, काहीतरी कॉन्टेंट घेऊन येतो आणि तो शिकवतो, तेव्हाच त्याला टीचिंग म्हटलं जातं आणि तेव्हाच त्याला अध्यापन असं म्हटलं जातं. आणि त्यात होणारी आंतरक्रिया, त्यात होणारं संप्रेषण, ज्याचा हेतू अध्यापन आहे, त्याला म्हणतात क्लासरूम कम्युनिकेशन. आय होप या दोन्ही व्याख्या तुम्हाला व्यवस्थितपणे कळाल्या असतील. पुढे जाऊया आपण. इथे फक्त आपण इंट्रोडक्शन समजून घेतलेलं आहे. नेमकं क्लासरूम कम्युनिकेशन असतं काय? इंटरॅक्शन, आंतरक्रिया खूप महत्त्वाची आहे. एकेरी प्रोसेस नाही, ही दुहेरी प्रोसेस आहे. ठीक आहे. क्लासरूम कम्युनिकेशनचं एक इम्पॉर्टंट वैशिष्ट्य काय? तर ही एकेरी नाही, दुहेरी आहे. फक्त शिक्षक बोलत नाही, विद्यार्थी बोलले पाहिजे, तेव्हाच क्लासरूम कम्युनिकेशन हे खूप जास्त प्रभावी असं होईल. दुसरा पॉईंट, क्लासरूम कम्युनिकेशन मीन्स टीचिंग. अध्यापन याच्यात खूप गरजेचं आहे. ठीक आहे. चला पुढे जाऊया. आय होप तुम्हाला हे पाठ कळाले असतील. इथे एक अजून महत्त्वाची स्लाइड आणि महत्त्वाचे मुद्दे मी मांडले. इम्पॉर्टंट कॉम्पोनेंट्स फॉर इफेक्टिव्ह क्लासरूम कम्युनिकेशन. एक्झाममध्ये कदाचित प्रश्न येऊ शकता तुम्हाला की प्रभावी वर्ग संप्रेषणासाठी खालीलपैकी कोणता घटक महत्त्वाचा असतो? खाली ऑप्शन असतील. तर या स्लाइडवर ते सर्व घटक तुम्हाला दिसतील जे प्रभावी वर्ग संप्रेषणासाठी गरजेचे असतात. फक्त वर्ग संप्रेषणासाठी नाही, ते प्रभावी कसं होईल त्याच्यासाठी महत्त्वाचे घटक कोणते, कॉम्पोनंट्स कोणते? ठीक आहे. एक एक समजून सांगतो, लक्ष द्या, व्यवस्थित समजून घ्या. ठीक आहे. पहिला, यूज ऑफ इफेक्टिव्ह लँग्वेज. सगळ्यात महत्त्वाचं काय? तर यूज ऑफ इफेक्टिव्ह लँग्वेज, की एखाद्या शिक्षकाने योग्य भाषेची निवड केली पाहिजे. आता मला माहिती आहे की माझे यूट्यूब चॅनलचे बघणारे सर्व विद्यार्थी, 99% विद्यार्थी हे कुठले असतील? महाराष्ट्राचे. म्हणून मी महाराष्ट्राची प्रादेशिक भाषा मराठीतून बोलतो, कधी मध्ये हिंदी यूज करून टाकतो, तर तुम्हाला ते कळतं. म्हणून मी माझ्या भाषेचं चयन कोणतं केलं, कोणती भाषा निवडली यूट्यूबसाठी? मराठी. तीच जी तुमच्यासाठी इफेक्टिव्ह आहे, तीच जी माझ्या विद्यार्थ्यांसाठी इफेक्टिव्ह आहे. आता मला सांगा, विद्यार्थी महाराष्ट्रातले आणि एखादा शिक्षक येऊन तमिळमध्ये शिकवू लागला, ठीक आहे, तर ते रॉंग होईल ना, ते कळणार नाही मुलांना. तर भाषेची योग्य निवड, इफेक्टिव्ह लँग्वेज पाहिजे, तेव्हाच प्रभावी भाषा पाहिजे, तेव्हाच ती मुलांना कळेल. किंवा एखादा गावठी भाषेतही शिकवू लागला तर ते शहरातल्या मुलांना इतकं काही कळणार नाही की काय गावाकडचे शब्द वापरतोय. जसं लातूरकडच्या साईडला गेले तुम्ही तर तिकडे डोक्याला डोसकं म्हटलं जातं, वेगवेगळे शब्द की यार डोसक्यात घुसे ना बाबा, असं तसं. तर थोडक्यात शब्द बदलले की मुलांना कळत नाही. तर लँग्वेज इफेक्टिव्ह पाहिजे, प्रभावी पाहिजे आणि विद्यार्थ्यांच्या मातृभाषेची खूप जवळची पाहिजे. थोडक्यात मातृभाषेतून शिक्षण हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. ठीक आहे. असो, पुढे जाऊ. तर सगळ्यात महत्त्वाचा कॉम्पोनंट काय? वर्ग शिक्षण किंवा वर्ग अध्यापन किंवा वर्ग संप्रेषण प्रभावी होण्यासाठी की शिक्षक आणि
लँग्वेज इफेक्टिव्ह निवडली पाहिजे. दुसरा पॉईंट बघा काय दिलेला आहे, आयडियल बिहेवियर. याला आपण मराठीतून म्हणू शकतो आदर्श वागणूक किंवा आदर्श वागणं. आयडियल बिहेवियर, शिक्षकाचं जी वागणूक असेल, हावभाव असेल, हालचाल असेल, वागणं असेल वर्गातलं किंवा ॲटिट्यूड असेल, तो कसा पाहिजे, आदर्श पाहिजे, आयडियल पाहिजे. ठीक आहे. जसं फॉर एक्झाम्पल मी इकडे आलो असतो आणि तुम्हाला असं टेकून वगैरे शिकवलं असतं किंवा असं काही बोलून किंवा असं कसंही खाली असं बोलून शिकवलं असतं, तुम्हाला ते कळलं नसतं है ना. तुम्ही म्हटलं असते की सर रात्रीची उतरलेली नाही आहे, ठीक आहे, असा काही विचार केला असता. तर माझं काय उद्देश आहे, एखाद्या शिक्षकाचा उद्देश काय, शिक्षकांनी कसं वागायला पाहिजे, टापटीप कपडे. आता जसं माझा ड्रेस आज इस्त्री केलेला नाही, तुम्हाला वळ दिसत असतील, पण तरी पण असाच घातला जो शिक्षकाच्या पेशाला शोभतो, शिक्षकाच्या या सगळ्या व्यवसायाला शोभतो, असाच एक ड्रेस. ठीक आहे, टापटीपपणा पाहिजे. मी इकडे गळ्यात चेन वगैरे घालून आलो असतो, लॉकेट वगैरे घालून आलो असतो, कानात बाळी असती, हिपहॉपसारखी स्टाईल असली असते आणि मग तुम्हाला शिकवलं असतं लँग्वेज जरा टपोरी, जमलं नसतं. ते शिक्षक वाटलाच नसता, एखादा छपरी गोष्ट वाटली असती. तर थोडक्यात आयडियल बिहेवियर, एखादा शिक्षक आदर्श वर्तन त्याचं असलं पाहिजे. वागणूक म्हणण्यापेक्षा इकडे प्रॉपर वर्ड काय, कसं पाहिजे, त्याचं आदर्श वर्तन पाहिजे नेमकं. ठीक आहे. तर बिहेवियरला प्रॉपर शब्द वर्तन. आणि विद्यार्थ्यांनाही सुद्धा जेव्हा तो वागवतो तेव्हा त्याला एक रिस्पेक्टची भावना पाहिजे विद्यार्थ्यांना वागवताना, कारण की विद्यार्थी शेवटी देवाचं स्वरूप असतात. ठीक आहे. असो, पुढे जाऊ. यूज ऑफ बॉडी लँग्वेज हा एक महत्त्वाचा घटक बनून जातो. ठीक आहे. बॉडी लँग्वेज जर योग्य असली शिक्षकाची, तर हे जे वर्गातलं संप्रेषण आहे, वर्गातलं अध्यापन आहे, ते खूप व्यवस्थित होऊ शकतं. जसं फॉर एक्झाम्पल इमॅजिन करा, ठीक आहे, मी असं वर्गामध्ये आलो, असं उभं आहे पुतळ्यासारखं आणि बोलतोय, तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत वर्ग संप्रेषण. लिहून घ्या. वर्ग संप्रेषणामध्ये हे घटक महत्त्वाचे असतात. कळलं का? पायात जे घातलंय ते फेकून मारा वाटेल. ठीक आहे, कळतंय है ना, समजू शकता ना तुम्ही. आता तर बॉडी लँग्वेज आणि सोबतच जो जिवंतपणा आहे ना शिक्षकातला, तो दिसला पाहिजे की बाबा मास्तर जिवंत आहे, समोर जे शिकवतंय ते जगतंय कुठेतरी आयुष्यात, त्याच्या मनात जे काही डिप्रेशन आहे ते इथे वर्गामध्ये नाही दिसलं पाहिजे. नक्कीच प्रत्येक घरोघरी मातीच्या चुली, प्रत्येकाच्या घरी, प्रत्येकाच्या मनात, प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही प्रॉब्लेम असतात. पण एक शिक्षक म्हणून त्या बिचारायला ते सगळे प्रॉब्लेम साईडला ठेवून एका फ्रेश माइंडने, एका चैतन्यपूर्णतेने, ठीक आहे, नाविन्यपूर्णतेने वर्गात येऊन एका उमेदीने त्याला शिकवावं लागतं. एक एनर्जी दिसली पाहिजे, तेव्हा विद्यार्थ्यांना झोप नाही येत. ठीक आहे. आता मी इकडे असं करत राहिलो काहीतरी तर तुम्हाला झोप येईल, पण मी माझा आवाजातला चढ उतार जो आहे, व्हिडिओ बघताना सुद्धा तुमच्या माझ्याकडे लक्षात असेल की अरे हा काय करतोय, अरे हे काय करतोय, अरे तो काय समजून सांगतोय. त्या सगळ्या गोष्टी, हाताची हालचाल, ठीक आहे, एनर्जी सगळी दिसली पाहिजे. तेव्हा वाटतं की समोर जो शिक्षक शिकवतोय त्याच्या व्यक्तिमत्वात एक प्रभावीपणा, एक प्रगल्भता आहे, एक जिवंतपणा आहे. ठीक आहे. असं मरगळल्यासारखं शिकवणं तर कोणी, तुमच्यासोबत मुलंही झोपून जातील. ठीक आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं शिक्षक म्हणून तुमची बॉडी लँग्वेज आणि तुमची प्रभावी भाषा असली पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा केव्हा आयुष्यात शिक्षक बनाल या गोष्टी खूप लक्षात ठेवा. ठीक आहे. कारण की तुमच्या वर्तनावरून, तुमच्या भाषेवरून आणि तुमच्या देहबोलीवरून तुमचं कॅरेक्टर जज केलं जातं. ठीक आहे. तर असं होता कामा नये, नाही तर शिक्षकाच्या चारित्र्यावर तो धब्बा लागून जातो की हा मास्तर टपोरी, हा मास्तर छपरी आहे, मास्तरला वागायच्या पद्धती माहीत नाही, हा मास्तर गावठी आहे, असं चारित्र्य लागलेलं, म्हणजे अशा चारित्र्यावर धब्बा लागलेला खूप चुकीचा ठरून जातो. काय एवढी सगळी मेहनत वाया जाईल. त्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी फक्त एक्झाम पुरत्याने तुमच्या अंगात उतरवा, कारण की या व्यक्तिमत्व विकासाबद्दल खूप महत्त्वाचे आहे. ठीक आहे. असो, पुढचा पॉईंट आपण बघू की बाबा वर्ग संप्रेषणामध्ये चौथा घटक महत्त्वाचा कोणता. ठीक आहे. सगळ्यात महत्त्वाचा आणि मला जास्त आवडणारा घटक कोणता, कोऑपरेशन. ठीक आहे. ज्याला आपण मराठीतून म्हणू शकतो हा शब्द तुमच्या ओळखीचा असेल जास्त करून, परस्पर सहकार्य, कोऑपरेशन. ठीक आहे. थोडक्यात फॉर एक्झाम्पल समजा
आपली क्रिकेट टीम कुठेतरी खेळायला गेली क्रिकेट, जसं की आता सध्या श्रीलंकेसोबत आपली वन डे सिरीज चालू आहे, ठीक आहे. सो 11 जण ग्राउंडवर आहे, पण कोणाचा एकमेकांमध्ये ताळमेळच नसेल तर काम व्यवस्थित होईल का? पूर्ण जी गोष्ट आहे खेळणं व्यवस्थित होईल का? एखादा बॉलिंग करतोय पण त्या बॉलरबद्दल काहीच माहीत नाही कोणाला, ठीक आहे, तो कसा बॉल करतो, काय फिल्डिंग कुठेही कशी उभे आहेत, एकमेकांमध्ये ताळमेळ नाही, परस्पर सहकार्य नाही, कोणी बॉल फेकतंय, कोणी कॅचेस नाही करत आहे, काही नाही, एकमेकांमध्ये भांडणं झाली आहे. तर याच्या पूर्ण गोष्टीचा प्रभाव जो आहे तो तुमच्या रिझल्टवर दिसून येईल, ठीक आहे. आणि जी क्रिया ते करतायत त्या क्रियेमधून फळ काही भेटणार नाही. थोडक्यात वर्गामध्ये शिक्षक जे काही शिकवतो त्याच्यात जर फळ यायचं असेल, म्हणजेच मी शिकवलेलं तुम्हाला जर चांगलं कळावं असं माझी इच्छा असेल, तर मी काय करेल, तुम्हाला 10 वेळेस प्रश्न विचारेल आणि तुमचाही या शिक्षण प्रक्रियेमध्ये सहभाग करून घेईल, लर्निंग प्रोसेसमध्ये तुम्हालाही सहभागी करून घेईल. जसं बऱ्याच वेळेस वेगवेगळ्या शिक्षकांना तुम्ही पाहता, ते तुम्हाला प्रश्न विचारता, यूट्यूबवर असेल तर कमेंट्स करायला लावतात, वर्गात असतील तर उठून बोलायला लावतात किंवा विचारतात की काही प्रॉब्लेम आहे का रे मुलांनो, काही डाऊट आहे का रे मुलांनो, सांगा रे, असं करा रे, तसं करा रे. तर याच्यात होतं काय, विद्यार्थ्यांचा त्या शिक्षण प्रोसेसमध्ये प्रक्रियेमध्ये सहभाग नोंदवला जातो आणि एकदा विद्यार्थी सहभागी झाले तर परस्पर सहकार्य वाढून जातं. असं बऱ्याच वेळेस तुम्ही पाहिलं असेल की तुम्ही शिक्षकाला एखादा डाऊट विचारला आणि शिक्षकाने ते सांगून त्यालाच खूप छान वाटलं की हां, माझ्या विद्यार्थ्यांनी खूप चांगला प्रश्न विचारला आणि त्यांनी सुद्धा तुमची तारीफ केली की वा, तुझा प्रश्न खूप चांगला आहे. तर थोडक्यामध्ये कोऑपरेशन खूप गरजेचं असतं. फक्त शिक्षक आपला शिकवतोय आणि विद्यार्थ्यांवर दबाव टाकतोय हे चुकीचं. हिटलर प्रवृत्ती नको. शिक्षक हा विद्यार्थ्यांचा मित्र बनून एक परस्पर सहकार्यातून एखादी कॉन्सेप्ट शिकली पाहिजे. एखादा प्रयोग तुम्ही वर्गामध्ये केला, विद्यार्थ्यांना सांगितलं हे धर, तू हे धर, तू हे करते करता त्या प्रयोगात त्यांचा सहभाग नोंदवला जातो आणि त्यांचा सहभाग आला तर ते सुद्धा त्या प्रक्रियेमध्ये जिवंत स्वरूपात सहभाग नोंदवतात आणि त्यातल्या त्यात याचा प्रभावीपणा खूप वाढून जातो आणि तुमचं जे संप्रेषण आहे ते खूप जास्त इफेक्टिव्ह होऊन जातं. सो विद्यार्थी मित्रांनो, कोऑपरेशन हा खूप महत्त्वाचा टॉपिक बनून जातो. आपला पुढचा टॉपिक लव्ह फॉर टीचिंग, म्हणजे थोडक्यामध्ये त्याचं जे अध्यापन आहे शिक्षकाला, ठीक आहे, त्या अध्यापनाची त्याला काय पाहिजे, आवड पाहिजे, ठीक आहे. मानगुटीला धरून आणलेला शिक्षक विद्यार्थ्यांना वर्गात चांगला शिकवेलच असं नाही, त्याला मनातून वाटलं पाहिजे की हा शिकवणं मला खूप आवडतं, ठीक आहे. जसं मला स्वतःला, मी खूप वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही मला पाहिलं असेल मुलांनो, कारण की बघा मला गेम्ससुद्धा आवडतात. मी बऱ्याच मोठमोठ्या प्लॅटफॉर्मवर गेम्सची कॉमेंट्री केलेली आहे, ठीक आहे. तुम्ही मला बऱ्याच ठिकाणी पाहिलं असेल, बऱ्याच वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर मी गेम्स खेळतो सुद्धा, कॉमेंट्रीसुद्धा करतो, माझी ती आवड. पण मला सगळ्यात जास्त मनातून काय आवडतं सांगू, वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना भेटणं, त्यांना शिकवणं, त्यांच्या शंका कुशंकांचं निरसन करणं, मला खूप मजा येते. कारण की मी तेवढा सोशल आहे, मला आवडतं लोकांसोबत जुडायला, मला आवडतं त्यांचे डाऊट्स जाणून घ्यायला आणि मला आवडतं शिकवायला. कारण की असंही माझं एज्युकेशन बॅचलर इन एज्युकेशन झालेलं आहे, माझं MA मास्टर इन आर्ट झालेलं आहे. कला तर पहिल्याच अंगात होती, त्यात बॅचलर्स इन एज्युकेशन म्हणजे शिक्षक अध्यापन नेमकं काय असतं तेही मी कोर्स करून घेतला. तेव्हा मला इंटर्नशिपमध्ये इतकी आवड आली मुलांना शिकवायची की माझा तो छंदच बनून गेला आणि म्हणून मला इतकं आवडतं. सो माझे व्हिडिओ इतके प्रभावी असतात, माझं शिकवणं इतकं प्रभावी असतं. समजा माझ्या मनातच नसलं असतं शिकवणं, जबरदस्ती जोर जबरदस्ती उगा मजबुरी म्हणून मी शिकवलं असतं, तर इतकी एनर्जी माझ्यामध्ये वाटली नसती. मी उगा मरगळल्यासारखं आलोय म्हणून उगाच मजबुरी म्हणून शिकवलं असतं. तर थोडक्यात महत्त्वाचा मुद्दा काय, वर्ग संप्रेषण जर महत्त्वाचं व्हायचं, इफेक्टिव्ह व्हायचं असेल, प्रभावी व्हायचं असेल, तर त्या शिक्षकाला आतून वाटलं पाहिजे की बाबा शिकवणं हा माझा छंद आहे. उगा कोणाचं पाहून केलेलं होत नाही, नेहमी त्याच्यात रिझल्ट्स येत नाही. तर थोडक्यात त्याला अध्यापनाची आवड पाहिजे. पुढचं क्लिअर पर्पज, सगळ्यात महत्त्वाचा UGCचा अंडर येणारा हेतू, की काय आपला उद्देश काय पाहिजे, स्पष्ट पाहिजे. थोडक्यात क्लिअर पर्पजला आपण म्हणू शकतो उद्देश स्पष्टता, हेतू स्पष्ट पाहिजे. फॉर एक्झाम्पल, तुम्ही वर्गामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल एखादा टॉपिक शिकवता विद्यार्थ्यांना, तर त्या टॉपिक शिकवण्यामागचा हेतू तुमचा क्लिअर पाहिजे की विद्यार्थ्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये जे व्यवस्थापनाचे गुणधर्म होते, वैशिष्ट्य होते, मॅनेजमेंट स्किल्स होते, गुणवैशिष्ट्य होते, ते विद्यार्थ्यांच्या अंगी रुजवले गेले पाहिजे. फक्त एक्झाम क्रॅक करायची, फक्त परीक्षेत प्रश्नांची उत्तरं लिहायची म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा धडाचा रट्टा नाही मारायचा आहे, तर त्यांच्या अंगात जे गुणधर्म होते ते विद्यार्थ्यांच्या
अंगात बसले पाहिजे. हा हेतू साध्य करण्यासाठी मी नेमकं काय करू, असं वर्गामध्ये हा धडा कसा शिकू जेणेकरून विद्यार्थी फक्त हा धडाचा रट्टा नाही मारणार तर त्यांचे गुणधर्म आपल्या अंगी रुजवण्याचा प्रयत्न करतील. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आज भारतामध्ये खूप जण मानतात, पण फक्त त्यांना मानून चालत नाही. त्यांच्या अंगी जे गुणधर्म होते शिक्षणाचे, अभ्यासाचे, ठीक आहे, जी तणतण होती ते तुमच्यात कसे येतील? ठीक आहे, यालाच म्हणतात एक प्रभावी अध्यापन. ठीक आहे, ते एक शिक्षकाचं कर्तव्य आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा धडा आला, छत्रपती शिवाजी महाराजांचा धडा आला, झाशीच्या राणीचा धडा आला, तर या भारतामध्ये जेवढे महान आत्मा होऊन गेलेले त्यांचे जर धडे आले तर फक्त त्यांचा जो डेटा आहे, जो सिलेबस आहे, तो रट्टा मारून विद्यार्थ्यांच्या डोक्यात नाही फिट करायचा. शिक्षकाचं हे कर्तव्य आहे की माझे विद्यार्थी या महान आत्म्यासारखं वागतील कसे, माझ्या विद्यार्थ्यांमध्ये या महान आत्म्यांचे फुलाची पाकळी गुणधर्म कसे येतील. त्या अर्थाने माझा हेतू जर स्पष्ट असेल तर माझं कर्म, माझं कार्य, माझी प्रक्रिया, माझं बोलणं सगळं तसंच होऊन जाईल. ठीक आहे, फरक आहे जे लिहून ठेवले धड्यात ते वाचून उत्तरं लिहिणं किंवा जे लिहून ठेवले ते समजून तसं जगण्यात वागणं, तसं आयुष्यात वागणं, खूप मोठा फरक असतो. तर हेतू स्पष्ट असला, हेतू क्लिअर असला तर वर्गात जाऊन त्या 4 चौकटीत करायचं काय हे शिक्षकाला कळतं. फक्त धडा वाचून काढणं म्हणजे शिकवणं नाही, तर त्यामागे काही हेतू असतात. ठीक आहे, ते विद्यार्थ्यांच्या अंगात रुजले पाहिजे बाबा. पुढचा पॉइंट, गुड चॅनल सिलेक्शन खूप महत्वाचं आहे. ठीक आहे, याला आपण मराठीतून असं म्हणू शकतो, मी मुद्दाम तुम्हाला मराठीतून जास्त, मातृभाषेतून शिक्षण खूप लवकर कळतं ना, म्हणून तसा डेटा इंग्लिश खूप लवकर समजतो, पण मराठी जर तुम्हाला आवडली तर हेही शब्द माहिती असू द्या. माध्यमाची योग्य निवड हे का महत्वाचं असतं वर्गामध्ये. फॉर एक्झाम्पल, आपला यूट्यूब क्लास हा आपला एक वर्ग आहे. आता इमॅजिन करा, विचार करा, समजा हा जो डेटा मी लिहून आणलाय हा एका कागदावर मी लिहून आणला असता आणि तुम्हाला असा कॅमेरामध्ये दाखवलं असतं, बघा मुलांनो हा पॉइंट आहे बरं का, ठीक आहे, आपण हे शिकतोय, समजून घ्या, हा दुसरा मुद्दा समजून घ्या, हा तिसरा मुद्दा समजून घ्या. तर तुम्हाला इतकं चांगलं कळलं नसतं, दिसलं नसतं, हातावर लिहून आणलेलं किंवा कागदावर लिहून आणलेलं इतकं क्लॅरिटी नसली असती, ते व्हिजन ब्लर असलं असतं, तुम्हाला स्पष्टपणे दिसलं नसतं. तर थोडक्यात झालं काय असतं, माझं माध्यम जे आहे मी हे चुकीचं निवडलं गेलं असतं. सो माध्यम चुकलं, संदेशवहन चुकलं, संप्रेषण चुकलं, तुम्हाला नीट काही कळलं नसतं, माझा हेतू साध्य झाला नसता, सगळी इथून तिथून वाट लागली असती. तर थोडक्यात शिक्षक जेव्हा वर्गामध्ये शिकवतो तेव्हा धडा बघावा, कॉन्टेंट बघावा, नेमका काय त्याचा उद्देश काय, UGC नेटने ठरवून दिलाय, सेटने ठरवून दिलाय, UGCने ठरवून दिलाय, नेट सेट नाही ठरवत, थोडक्यात UGC सिलेबस ठरवतो, UGC ठरवतं की या सिलेबस मागचा उद्देश काय, तो बघून नेमकं कोणतं माध्यम प्रभावी ठरेल हे खूप गरजेचं असतं. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल आता समजा मला शिकवायचं तुम्हाला ताजमहल किंवा जुन्या प्राचीन काळातील वास्तू याच्याबद्दल धडा तुम्ही विद्यार्थ्यांना शिकवताय, तर फक्त बडबड करून चालेल का की बाबा एक संगमरवराची इमारत आहे, ती नर्मदेच्या काठी आय थिंक वसलेली आहे, जर मी चुकीचं नसेल तर, ती शहाजहाननी बांधली होती, तिचं असं होतं तसं होतं, काही विद्यार्थ्यांना कळणार नाही. पण मी एक चित्र आणलं ताजमहलचं आणि सरळ वर्गामध्ये मुलांना दाखवलं एक पोस्टर, तर ते ताजमहलमधून माझ्या हजारो शब्दांचा अर्थ मुलांना फक्त एका चित्रातून कळेल. ठीक आहे, जे मुलांना दाखवेल. तर मी म्हटलं 4 पाय असतात, आकाराने मोठा असतो, कानं मोठी असतात, काही कळणार नाही, पण हत्तीचं एक चित्र दाखवलं तर मुलांना सगळं एकसाथ कळून जाईल. तर माध्यम जर व्यवस्थित असेल तर ज्ञानदानाची प्रोसेस जी आहे ती व्यवस्थित होईल. तर थोडक्यात हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. मला वाटतं मी जास्त डिस्क्राईब नाही करत आहे ना, फक्त मुलांना कळलं पाहिजे एवढाच माझा हेतू. तर पुढचा महत्त्वाचा पॉईंटकडे आपण जाऊ. हा तुम्हाला कळला असेल, माध्यम जर चुकलं संप्रेषणाची वाट लागली. ठीक आहे, जसा मी एवढा मोठा बोर्ड घेतलाय, तुम्हाला व्यवस्थित वाचता येत असेल, मोबाईलची स्क्रीन छोटी जरी असली तरी हा फॉन्ट तुम्हाला वाचण्यायोग्य असेल. ठीक आहे, तर थोडक्यामध्ये माध्यम व्यवस्थित पाहिजे आणि भाषा व्यवस्थित पाहिजे. पुढचा, राईट टीचिंग मेथड. ठीक आहे, टीचिंगच्या वेगवेगळ्या मेथड तुम्ही अभ्यासल्या असतील. ॲक्च्युली TET मध्ये याला खूप डिटेलमध्ये शिकलं जातं. टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट, जी आता आय थिंक जर मी चुकीचं नसेल तर IBPSच्या अंडर जाणार आहे, अशी काही उडती खबर लागते. माहीत नाही किती दिवसापासून IBPS चालू, IBPS कधी होईल ते माहीत नाही, पण मागे खूप मोठा घोटाळा झाला, तर मे बी यावर्षी TET IBPS घेऊ शकते. ॲप्टिट्यूड तुम्हाला जास्त करावं लागेल. असो, आपला फोकस आहे सेटवर, तर सेटबद्दल तुम्हाला माहिती सांगतो. तर राईट टीचिंग मेथड, अध्यापन ज्याला आपण म्हणतो टीचिंग मेथड, तर
अध्यापनाची प्रक्रिया जी आहे, अध्यापनाचं मेथड जे आहे, अध्यापन पद्धती जी आहे ती तुमची व्यवस्थित पाहिजे. अध्यापन पद्धती चुकली तर सगळी वाट लागून जाते. जसं प्रस्तावना पद्धत एक असते व्याख्यान पद्धत. एखाद्या वेळेस विद्यार्थ्यांना एक टॉपिक शिकवण्यासाठी त्यांचं प्रिव्हियस नॉलेज बळकट करावं लागतं, त्यांना थोडंसं जुळवून घुमून फिरून प्रस्तावना सांगावी लागते आणि मग मेन मुद्द्यावर आणावं लागतं. जसं फॉर एक्झाम्पल एक डेमो देतो. फॉर एक्झाम्पल मला छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलच्या धड्याबद्दल शिकवायचं आहे, तर मी म्हणेल का रे विद्यार्थी मित्रांनो सांगा बरं भारत कधी स्वतंत्र झाला. मग तुम्ही म्हणणार 1947 रोजी. ठीक आहे, 1947 साली. मग मी म्हणेल बाबा त्याच्यानंतर पुढचा काळ कसा होता किंवा त्याच्या आधीचा काळ कसा होता, भारत कोणाच्या पारतंत्र्यातून स्वतंत्र झाला. तुम्ही म्हणणार इंग्रजांच्या पारतंत्र्य. मग मी तुम्हाला पुढचा प्रश्न विचारेल, याला म्हणतात प्रश्न पद्धत किंवा प्रिव्हियस नॉलेजही म्हटलं जातं याला. मग मी पुढचा प्रश्न विचारेल, मग सांगा बरं विद्यार्थी मित्रांनो इंग्रजांच्या आधी भारतावर कोणाचं राज्य होतं, कोणाची सत्ता होती. मग तुम्ही सांगाल की मुघल होते, मराठा लोक होते. ठीक आहे, मग मी तुम्हाला प्रश्न विचारेल, ठीक आहे मुघलांना लढा कोणी दिला, म्हणजे कोणत्या साम्राज्याने मुघलांना सगळ्यात जास्त लढा दिला. मग तुम्ही विचार करून उत्तर द्याल की मराठा साम्राज्याने हिंदवी स्वराज्य स्थापन करायचं होतं. मग मी तुम्हाला प्रश्न विचारेल शेवटी की मराठा साम्राज्याचे सगळ्यात मोठे राजा जे होते ते कोण होते. ठीक आहे, किंवा सगळ्यात मोठे सेनापती किंवा सगळ्यात मोठे शूरवीर सम्राट कोण होते. तर तुम्ही उत्तर द्याल छत्रपती शिवाजी महाराज. मग माझी शेवटची लाईन येईल जी मी घरूनच पाठ करून आलो होतो की तर विद्यार्थी मित्रांनो आपण आज शिकून घेऊ छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल. या सगळ्या प्रश्नांमध्ये झालं काय कळलं तुम्हाला. विद्यार्थ्याने आपल्या मनामध्ये सगळे विचार जुन्या काळचे आणले आणि या विचारांमध्ये झालं काय, म्हणजे घरी त्यांनी काय जेवण केलं, आईने किती थोबाडीत मारून त्याला शाळेत पाठवलं, या सगळ्या विचारातून त्याला मुक्ती भेटली. आणि आता डोक्यात विचार काय फक्त विद्यार्थ्यांच्या, छत्रपती शिवाजी महाराज, मुघल, मराठा वगैरे वगैरे. तर थोडक्यात त्याचं माइंड जे ते आता मी पुढे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जे शिकवणार आहे त्याच्यासाठी रेडी झालं. बाकीचे फालतू विचार काहीच नाही त्याच्या मनात. कळली सायकोलॉजी. इतकं छान मानसशास्त्र वर्क करतं जर तुम्हाला मुलांना शिकवायचं असेल तर. पण त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय, तुमची टीचिंग मेथड परफेक्ट पाहिजे. ठीक आहे, मी प्रश्नांच्या मेथडने गेलो, तुम्ही अजून प्रयोगाच्या, आता विज्ञानामध्ये प्रश्न चालत नाही, प्रयोग चालतात. प्रयोगाच्या मेथडमधून जा, प्रयोग पद्धती, पुरावा पद्धत असते, हिस्ट्रीमध्ये पुरावा पद्धत वापरली जाते. ते जशा पद्धती योग्य पद्धत पाहिजे. टीचिंग मेथड, शिक्षण अध्यापन पद्धती योग्य निवडली पाहिजे. इक्वल ट्रीटमेंट हा शिक्षकाच्या अंगातला गुण आहे. ठीक आहे, अध्यापकाच्या अंगातला गुण आहे इक्वल ट्रीटमेंट. म्हणजेच विद्यार्थी मुलगा असो मुलगी असो त्याने प्रत्येकाला योग्य वागणूक दिली पाहिजे. मुलीला थोडंसं प्रेमाने वागवणं, मुलाला थोडंसं कठोरतेने वागवणं असं नको. कारण की मुलं तुम्हाला जज करता की हे मास्तर मुलींसोबत जास्त प्रेमाने वागतं, मुलींना जास्त शिक्षा करत नाही, हे मास्तर पोरांना जास्त शिक्षा करतं. जसं फॉर एक्झाम्पल आपण आपल्या जे वाहतूक खातं आहे पोलिसांचं त्याच्याबद्दल एक जज करून ठेवलंय की जसं फॉर एक्झाम्पल आपापल्या आयुष्यातले उदाहरणं घ्या ना. तुम्ही किती वेळेस चौकात किंवा रस्त्यावर एखाद्या पोलिसाला एका मुलीला अडवताना पाहिलंय की ताई तू हेल्मेट नाही घातलं चलान भर. मुळीच नाही. मी तर माझ्या आयुष्यात एकाही मुलीला पोलिसांना अडवताना पाहिलेलं नाही की एखाद्या पोलिसाने मुलीला अडवलं आणि म्हटलं की हा स्कार्फ तू बांधलाय, हेल्मेट गरजेचं आहे, हेल्मेट घाल, किंवा तू गाडीला लाईट बंद आहे तुझा, किंवा तू सिग्नल तोडलं, थांब आणि चलान भर. कधीच नाही. बिचारे मुलंच दिसतील चौकात गरीबासारखे, सर सोडा नाही एवढ्या वेळेस, सर नेहमीच आहे ना सर, कालच फाडली होती ना पावती सर, सर घरी जायचं ना सर. बिचारे ते रडून देतात पोलिसांना, पण पोलीस त्यांना सोडत नाही. आणि मुली दिसल्या त्यांना सोडून देतात. आपण जज काय केलं धकाधकीच्या जीवनात की भेदभाव करतात पोलीस. ठीक आहे, तर असं शिक्षकाचं होऊ नये. शिक्षकाच्या चारित्र्यावर दाग म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. तर थोडक्यात महत्त्वाचं काय की विद्यार्थी मुलगा असो मुलगी असो ट्रीटमेंट त्याची इक्वल पाहिजे. मराठीतून आपण याला म्हणू शकतो समान वागणूक. ठीक आहे, इक्वल ट्रीटमेंट. सफिशियंट कॉन्टेंट नॉलेज अतिशय महत्त्वाचं. ठीक आहे, काय पाहिजे याला सफिशियंट, म्हणजे थोडक्यात आपण म्हणू शकतो एखाद्या टॉपिकचं त्याला
परिपूर्ण ज्ञान पाहिजे. आता समजा मला मी कम्युनिकेशन हा टॉपिक शिकवतोय. मी का शिकवू शकतोय विद्यार्थी मित्रांनो? कारण की माझं एज्युकेशन जे ते BEd झालंय, बॅचलर्स इन एज्युकेशन, आणि तिथे मला कम्युनिकेशन प्रोसेस खूप डिटेलमध्ये शिकवल्या गेली आहे. मी त्याचं जी अंमलबजावणी ती इंटर्नशिपमध्ये सुद्धा केली, ॲक्च्युअल शाळेत जाऊन शिकवलं, ॲक्च्युअल त्याची ट्रेनिंग घेतली, ॲक्च्युअल त्याचा अनुभव घेतला. म्हणून तर माझं कम्युनिकेशन हे तुमच्या मेंदूच्या दृष्टिकोनातून खूप चांगलं आहे. माझी भाषा तुम्हाला कळते, माझे हावभाव, हे प्रभावीपणा जो आहे तो कशामुळे येतो? कारण की मला नेमकं संप्रेषण काय असतं याच्यातलं ज्ञान आहे. आणि त्यातल्या त्यात मी कॉमेंट्रेटर म्हणून सुद्धा काम केलंय. कॉमेंट्री करणारा काय असतो? जसे तुम्ही क्रिकेटची कॉमेंट्री वाचतात, ऐकतात क्रिकेटची कॉमेंट्री, तर याच्यामुळे होतं काय, कॉमेंट्रेटरकडे काय असतं? भाषेवर प्रभुत्व असतं त्याचं, कुठल्याही भाषेवर त्याची प्रगल्भता, म्हणजे हँड असणं त्याला आपण म्हणतो. ठीक आहे, तर थोडक्यात जे येतं तेच करावं माणसाने, जे येत नाही ते शिकावं माणसाने. तर थोडक्यामध्ये शिक्षक जर वर्गात जाऊन एक पॉईंट शिकवतोय, एक टॉपिक शिकवतोय, आणि त्या टॉपिकबद्दल त्याला शून्य नॉलेज आहे, काय शिकवणार तो? ठीक आहे, दूरदूरच्या गप्पात जोडणार फक्त, प्रॉपर काही शिकवू नाही शकणार. तर हे खूप महत्त्वाचं असतं की त्या शिक्षकाला त्या टॉपिकचं पहिले परिपूर्ण ज्ञान असावं. पुढचं इफेक्टिव्ह पॉईंट, सायकोलॉजिकल नॉलेज. हे खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे, सायकोलॉजिकल नॉलेज म्हणजे ज्याला आपण म्हणू शकतो मानसशास्त्रीय ज्ञान, अतिशय गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल बघा, आता माझी जी बोलण्याची पद्धत आहे, माझी जी बोलण्याची स्पीड आहे, हे मला माहिती आहे की माझ्या समोर जे विद्यार्थी आहे हे मास्टर्स करून बसलेत, तेव्हाच सेट देऊ शकणार आहे ते. ठीक आहे, आता मास्टर्स करून बसलेले विद्यार्थी काय एजचे असतात, त्यांचा वयोगट काय असतो आणि त्यांची बुद्धी किती चांगली असते, त्याच्यानुसार मी माझ्या भाषेची स्पीड फास्ट करू शकतो, स्लो करू शकतो, कुठेही खेळू शकतो. माझ्या भाषेतले जे शब्द आहे ते शुद्ध मराठीतले वापरू शकतो, कारण की तुम्ही महाराष्ट्रात राहणार आहे आणि तितकं वाचन तुमचं झालेलं आहे. इंग्लिश शब्द वापरू शकतो, कारण की इंग्लिश तुमची तेवढी स्ट्रॉंग आहे. पण एखाद्या झेडपीच्या शाळेमध्ये जाणार तुम्ही, लहान मुलांना 2री-3रीच्या शिकवताय आणि इंग्लिश शब्द वापरताय, चालेल का रे? कारण की त्याचं बॅकग्राऊंड तसं नसतं, त्याला घरातलं वातावरण इंग्लिश नसतं. जर तो जिल्हा परिषदेच्या शाळेत येणार असेल तर त्या विद्यार्थीचं मानसशास्त्र पाहून, त्याची मानसिक बुद्धी पाहून एखाद्या शिक्षकाने शिकवलं पाहिजे. हेच खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे, मानसिक बुद्धीला त्याला काय कळेल, कसे शब्द कळतील. जसं फॉर एक्झाम्पल वर्गात गेल्यानंतर मी मुलांना, समजा 2री-3रीचा वर्ग आहे, मी मुलांना डायरेक्ट असं नाही म्हणू शकत, चला रे वाया काढा, ऐका रे माझं मी सगळं बोलतोय. अरे ते घाबरतील, कारण की ते लहान मुलं आहेत. रागात नाही बोलू शकत मी, त्यांना प्रेमाने बोलावं लागतं. जसं चिकन माती असते ना, सॉफ्ट ओली माती, तिला कसं असं कडक हाताने नाही, कुंभार जो असतो तो त्याला प्रेमळ हाताने आकार देतो, तशीच ही मुलं असतात, त्यांना प्रेमानेच आकार दिलेला जातो. कडक हाताने आकार द्यायला गेले तर मुलं कधी कधी तुटतात. तर मानसशास्त्राचं जर ज्ञान असेल तर कुठल्या वयोगटातल्या मुलांना कसं बोलायचं हे एका शिक्षकाला कळेल, आणि त्याच्यामुळे अध्यापन पद्धती खूप प्रभावी होऊन जाईल. तर हे खूप महत्त्वाचे घटक, आणि या सगळ्या घटकांवर वन साइड प्रभाव टाकणारा एकच इम्पॉर्टंट कॉम्पोनंट असतो, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड. ठीक आहे, काहीही प्रॉब्लेम आला आयुष्यात, फॉर एक्झाम्पल मी गेलो शाळेमध्ये, आज खूप खुश आहे मी, आज म्हणजे आवडतीचा नाश्ता झालेला आहे, मस्त बाईक राईड करताना शाळेपर्यंत जातोय मी, खूप मजेदार हवेच्या झुळूक चालू आहेत, काही ऊन नाही, शांत वातावरण, मस्त शाळेत गेलो मी, आणि अचानक लाईट गेली, माझा चेहरा उतरला, तर मुलांना कसं वाटेल? ॲटिट्यूड कसा पाहिजे? पॉझिटिव्ह पाहिजे. फॉर एक्झाम्पल मी माझ्या क्लासमध्ये मी खूप वेगवेगळ्या साईडला शिकवतो बरं का विद्यार्थी मित्रांनो. मी बँकिंगला शिकवतो, मी सेटला शिकवतो, मी SSC CGLला शिकवतो, मी MBA CAT आणि MBA CETला शिकवतो, मी इंजिनिअरिंग स्टुडंटच्या ज्या रिक्रुटमेंट एक्झाम असतात त्यांनासुद्धा इंग्लिश हा विषय शिकवतो. तर माझं इंग्लिशवर प्रभुत्व आहे, मी इंग्लिश विषय या सगळ्या एक्झाम्सला शिकवतो. होतं काय, बऱ्याच वेळेस संध्याकाळच्या बॅचेस असतात 7, 8, 9 नंतर, आजकाल थंडीचे दिवस चालू आहे, आणि कधी कधी ना लोड शेडिंग होऊन जाते, लाईट चालले जाते. मी माझ्या विद्यार्थ्यांना अशी सवय लावलेली आहे ना, इतका पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आहे विद्यार्थ्यांमध्ये. नवीन जर क्लास असेल ना तर पहिल्या दिवशी मुलं चकचक चकचक करायला लागतात लाईट गेल्यानंतर, म्हणजे मजा घ्यायचं, ते वय असतं मुलांचं मजा घ्यायचं. पण
जेव्हा रेग्युलर होऊन जातं ना माझ्या क्लासमध्ये मुलं, आणि अशी समजा 2 महिने झाले, 2 महिन्यात 10 लाईट गेली, मुलांना कळून जातं की हा शिक्षक थांबत नाही शिकवण्यासाठी, लाईट जरी गेली तर. सगळे मुलं आम्ही टॉर्च लावतो आणि टॉर्चमध्ये शिकवतो. मोबाईल तर सगळ्यांकडेच असतो ना, टॉर्च लावतो. तर ॲटिट्यूड पॉझिटिव्ह पाहिजे. अडचणी आल्या तर त्याच्यावर सोल्युशन काढा. त्या अडचणी येऊन थांबून जाऊन अडखळून बसू नका, तिथेच खितपत पडून बसू नका. ठीक आहे, सोल्युशन काढा आणि पुढे जा. शिक्षकाचा ॲटिट्यूड कसा पाहिजे? स्ट्रॉंग पाहिजे. फॉर एक्झाम्पल मागचे 2-4 व्हिडिओ मला माहिती होतं, दूरवर नॉलेज मी ठेवलं होतं. माझे 2-4 लिटरली हा खरा झालेला इन्सिडेंट आहे बरं का. हे जे 6 व्हिडिओ मी रेकॉर्ड केलेले आहे त्याच्यातले 3 व्हिडिओ उडून गेले होते सिस्टममधून. किती मेहनत घेतो हे प्रत्येक गोष्ट एडिट करायला, इथे येऊन बोलायला, घसा बसून जातो, कॅमेरा, लाईट, टाईम खूप जातो, वेळ परत येत नाही, आणि ते 2-3 लेक्चर उडून गेले. मी इतका टेन्शनमध्ये आलो. पण ॲटिट्यूड पॉझिटिव्ह पाहिजे. मी शोधलं, मी यूट्यूबचे व्हिडिओ बघितले, डिलीटेड डेटा वापस कसा आणतो ते पाहिलं, आणि ते 2-3 व्हिडिओ खूप मेहनतीनंतर रिकवर केले. तसंच परेशान असलो असतो ना मुलांनो, मी सोल्युशन नसतं काढलं ना, माझ्याकडे एकच मार्ग निवडला, म्हणजे एकच मार्ग राहिला असता, परत मेहनत करा आणि परत ते व्हिडिओ बना. तेव्हा ती एनर्जी नसती राहिली. पण ॲटिट्यूड पॉझिटिव्ह असला तर सगळं होतं. मी ते 2 व्हिडिओ रिकवर केले, मॅडमला सांगितलं यू कॅन डाउनलोड इट नाव. मेहनत वाचली. पण ते ॲटिट्यूड पॉझिटिव्ह पाहिजे. तर थोडक्यात विद्यार्थी तुम्हाला जज करतात. हसत खेळत राहा. आयुष्यामध्ये खूप प्रॉब्लेम येतात. कुठल्याच घरी सोन्याच्या चुली नसतात. प्रत्येकाच्या घरी मातीच्या चुली असतात, त्या तुटतातच, त्याला परत बनवावंच लागतं. सोल्युशन काढत राहा, हसत खेळत राहा. जीवन छोटं आहे, मजा करा. ठीक आहे. तर थोडक्यात ॲटिट्यूड कसा पाहिजे? पॉझिटिव्ह पाहिजे नेहमी. पुढे जाऊया. तर हे सगळे जे पॉईंट्स आहेत विद्यार्थी मित्रांनो, हे सगळे कशासाठी गरजेचे होते? अध्यापन पद्धतीच्या प्रभावीपणासाठी गरजेचे होते. ठीक आहे. आता आपण बघून घेऊ की नेमकं या स्लाइड्समध्ये पुढे आपल्याला काय डेटा दिलेला आहे. आय होप हे सगळे पॉईंट्स तुम्ही आपल्या नोटबुकवर नोट डाऊन करून ठेवलेले असतील आणि हे सर्व पॉईंट्स तुम्हाला कळाले असतील. तर वर्ग अध्यापन जर प्रभावी व्हायचं असेल, संप्रेषण प्रभावी व्हायचं असेल, तर कोणकोणते मुद्दे महत्त्वाचे असतात हे तुम्हाला या स्लाइडवरून कळाले असतील. आणि 3 शेवटचे मुद्दे, ते मुद्दाम मी वेगळ्या साईडवर ठेवलेत कारण की हे जरा हटके आहेत. ठीक आहे. क्लॅरिटी अँड सफिशियन्सी. ठीक आहे, की भाषा जी मी बोलतोय ते विद्यार्थ्यांना कळलं पाहिजे. अस्पष्टता नको, अडवळून तडम म्हणजे उच्चार स्पष्ट पाहिजे. काहीही कुठूनही आणलेला डेटा कसाही जोडायचा. फॉर एक्झाम्पल खूप मला ॲक्च्युली जेव्हा केव्हा हा इन्सिडेंट आठवतो ना, मला खूप हसू येतं. काय झालं होतं, B.Edला जेव्हा आम्ही होतो तेव्हा सरांनी म्हटलं की सांगा मुलांनो, ट्राय करा. सर शिकवत होते आम्हाला, ट्राय करा तुम्ही जेव्हा शिक्षक व्हाल तेव्हा विद्यार्थ्यांचं नॉलेज कसं डेव्हलप कराल. ठीक आहे. आता तुम्ही खूप पोट धरून हसाल. काय झालं होतं, जसं मी आता एक डेमो दिला ना तुम्हाला, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल शिकवायचं आहे, तर कसं शिकवायचं, प्रश्न कसे बनवायचे, की सांगा विद्यार्थी मित्रांनो कोणाचं आक्रमण झालं होतं, कोणाचं राज्य होतं इंग्रजांच्या आधी, कोणाचं, मग मुघल, मराठ्यांपैकी मेन सरदार कोण, मग छत्रपती शिवाजी महाराज, तर आपण छत्रपती शिवाजी महाराज. म्हणजे प्रश्नातूनच उत्तर मुलांच्याच तोंडातून काढून कसं घ्यायचं आपल्या टॉपिकचं. आपण टॉपिक सांगितला, मुलांचं नॉलेज क्लिअर होत नाही, पण मुलांच्याच नॉलेजमधून उत्तरं घुमून फिरून प्रश्न विचारून जो धडा आपण शिकणार आहे ते उत्तर मुलांनी तोंडातून दिलं पाहिजे. बास, हा उद्देश असतो प्रश्न मेथडचा. ठीक आहे, क्वेश्चनिंग मेथडचा. आता सरांनी सांगितलं एका इतिहासाच्या मुलाला, भूगोलाच्या मुलाला, की सांग तू हा टॉपिक आहे कसा शिकवशील. आता तो आला स्टेजवर आणि तो आम्हाला आम्ही त्याचे स्टुडंट बनून गेलो डेमो म्हणून. तर आता तो डेमो द्यायला लागला. तो आला स्टेजवर आणि त्यांनी आम्हाला प्रश्न विचारला, आम्हाला उत्तर द्यायचे. त्याने आम्हाला प्रश्न विचारला, मुलांनो हे काय रे वरती हे जे फिरतंय ते? आम्ही म्हटलं पंखा. त्यांनी विचारलं हे काय देतं? आम्ही म्हटलं हवा. ठीक आहे. आणि तो म्हटला मुलांनो हे काय रे? आम्ही म्हटलं मान. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण हवामान या विषयाबद्दल शिकून घेणार. अरे आम्ही असा डोक्याला हात लावला आणि जे सर बसलेले होते ते 2.5 मिनिटं हसत होते कंटिन्यू, थांबायला तयार नाही हसणं. आम्ही इतकं हसलो, अरे असं नॉलेज नसतं रे डेव्हलप करायचं, असं हे अरे बुटं मारतील रे मुलं. लिटरली ते छोटे जे काळे बुटं घालून येतात ना मुलं शाळेत, ते फेकून मारतील. काही म्हणजे काहीच संबंध नव्हता. हवा कुठे, मान कुठे. अरे भूगोल म्हणजे ही क्वेश्चनिंग मेथड कशीही नाही. तर तुमच्या जे कॉन्टेंट आहे त्याच्यात क्लॅरिटी पाहिजे, स्पष्टता पाहिजे. कुठूनही कसंही प्रश्न बनवलेले चालत नाहीत. ठीक आहे, कळलं? तर क्वेश्चनिंग मेथड ही फक्त प्रश्न विचारून उत्तर काढून घेणं नसतं. त्याला एक प्रॉपर टेक्निक पाहिजे.
सफिशियन्सी सुद्धा, म्हणजे जास्त, म्हणजे आता एक पॉईंट शिकवायचा आणि मी मुलांना 20 ते 25 प्रश्न विचारले, प्रोसेस खूप लांब होऊन जाईल. सफिशियंट 4-5 प्रश्न, उत्तर आलं, संपला, विषय सुरू. कारण की 45 मिनिट दिलेले असतात लेक्चर घ्यायला. 45 मिनिटात तुमचे 20-25 मिनिटच फक्त प्रिव्हियस नॉलेज डेव्हलप करण्यात गेले तर शिकवणार काय? आणि डेटा 1 वर्षात तुमचा संपणार नाही, है ना? प्रबंध करावा लागतो ना. पुढचा पॉईंट, कंटिन्युटी अँड रिस्पॉन्स ऑर सपोर्ट. ठीक आहे, याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय? कंटिन्युटी पाहिजे, सातत्य पाहिजे. मी शिकवतोय आणि मध्येच 10 मिनिटं गॅप घेतला, चालणार नाही, मुलं विसरून जातील काय झाले ते. ठीक आहे, शिकवताना सातत्य पाहिजे. आणि थोडक्यात विद्यार्थ्यांचा सपोर्ट घेणं खूप महत्त्वाचं आहे. परस्पर सहकार्य ज्याला आपण म्हणतो ते कोऑपरेशन, सपोर्ट जे पाठपुरावा जे आपण ज्याला म्हणतो, ठीक आहे, याला आपण म्हणू शकतो रिस्पॉन्स किंवा सपोर्ट. तर थोडक्यात पाठपुरावा, हा पाठपुरावा 2 वे, म्हणजे विद्यार्थी काही उत्तर देतात तर मी त्याचा पाठपुरावा करेल की हो मुला, छान उत्तर दिलं, तुझा प्रयत्न चांगला होता, पण मी याला अजून चांगलं करतो. डायरेक्ट त्याला म्हणत नाही अरे चुकलं रे तुझं, बस खाली चुप, हे चुकीचं. ठीक आहे, ॲटिट्यूड चांगला पाहिजे. आणि पाठपुरावा करणं म्हणजे विद्यार्थ्यांचं प्रबलन होतं, ते अजून खुश होतात, कॉन्फिडन्स त्यांचा वाढतो, आत्मविश्वास वाढतो पाठपुरावा. आणि त्यातल्या त्यात विद्यार्थ्यांना सुद्धा तुम्ही शिक्षण प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेतलं तर वर्गात खेळीमेळीचं वातावरण राहतं, टेन्शनवालं नाही. ठीक आहे, तर थोडक्यात हे दोन्ही पॉईंट महत्त्वाचे. आणि शेवटचा, कम्पॅटिबिलिटी बिटवीन कॉन्टेंट, मेथड अँड पर्पज. ठीक आहे, कशात तुमची कम्पॅटिबिलिटी पाहिजे? कम्पॅटिबिलिटी म्हणजे खूप महत्त्वाचा पॉईंट आहे बरं का हा. सुसंगतपणा कशा कशात पाहिजे? एक तुमचा घटक किंवा आशय, ठीक आहे, आणि सोबतच याच्यासाठी तुमचा पर्पज काय, म्हणजेच थोडक्यामध्ये हेतू काय, या 2 गोष्टींमध्ये तुमचं सुसंगतपणा आला पाहिजे. ठीक आहे, कम्पॅटिबिलिटी म्हणजे सुसंगतपणा बिटवीन कॉन्टेंट किंवा मेथड, जी तुम्ही अध्यापन पद्धती वापरताय त्याचा आणि हेतूचा व्यवस्थित संपर्क लागला पाहिजे. समजा UGCने एक धडा दिलेला आहे तुम्हाला सिलेबसमध्ये आणि त्याच्यात पर्पज दिलेला आहे, उद्देश त्याचे दिलेले आहेत, ठरवून दिलेले असतात UGCने, ते तुम्हाला हँडबुकमध्ये दिसून जातात. उद्देश त्याचा दिलेला आहे की विद्यार्थ्यांना हाताने छोट्या वस्तू बनवता आल्या पाहिजे. ठीक आहे, आता मला सांगा, कार्यानुभवचा टॉपिक आहे, विद्यार्थ्यांना काहीतरी बनवायला शिकायचं आहे आणि मी व्याख्यान पद्धतीचा अवलंब केला. व्याख्यान म्हणजे विद्यार्थी काहीच कृती नाही करत, फक्त शिक्षक बोलत असतो. तर चालेल का रे? विद्यार्थ्यांना बनवता येईल का रे? मला प्रयोग पद्धती अवलंबावी लागेल, मी स्वतः बनवून दाखवावं लागेल, मग विद्यार्थ्यांना एक्सपेरिमेंट करायला लावावं लागेल. ठीक आहे, तर पद्धती जी अध्यापन पद्धती ती तुमच्या हेतूला मॅच झाली पाहिजे. जर विद्यार्थ्यांमध्ये ते गुण रुजवायचे तर प्रयोग पद्धती वापरा. विद्यार्थ्यांना फक्त ते आत्मसात करायचे नॉलेज तर व्याख्यान पद्धती वापरा. तुमच्या हेतूला तुमची अध्यापन पद्धती ही मॅच झाली पाहिजे. तर शेवटी हे 3 टॉपिक तुम्हाला खूप महत्त्वाचे. लेक्चर जास्त लेंदी करणार नाही, पटकन आपण पुढच्या टॉपिककडे वळूयात. ठीक आहे, तर एवढे सगळे कॉम्पोनंट्स जे होते ते अध्यापन पद्धतीसाठी खूप महत्त्वाचे असतात आणि खूप इम्पॉर्टंट असतात. तर आय होप तुम्हाला मागचे जेवढे आपण पॉईंट्स घेतले, अध्यापन पद्धती प्रभावी कशी व्हावी, त्याच्यासाठी कोणकोणते घटक महत्त्वाचे असतात, त्याच्यासाठीचे सगळे पॉईंट्स तुम्हाला कळले असतील अशी मी आशा बाळगतो. ठीक आहे, पुढे जाऊया. इथून पुढचे जे प्रश्न असतील ते जास्त करून डिपेंड असतील अध्यापन पद्धती किंवा क्लासरूम कम्युनिकेशनवर. ठीक आहे, क्लासरूम कम्युनिकेशनवर जास्त डिपेंड क्वेश्चन्स आहे. फटाफट आपण घेऊयात. वेळ किती झाला आहे? 1 मिनिट मला थोडंसं पाहू द्या. वेळ 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 हां, आपल्याकडे थोडक्यात 10 ते 15 मिनिट उरलेले आहेत. आपण याच्यामध्ये जेवढे प्रश्न होतील तेवढे आपण सॉल्व्ह करून घेऊयात. ठीक आहे, पहिला प्रश्न आपला, सगळेजण उत्तर द्या, मी फटाफट उत्तर सांगेल, तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून विचार करा. टिंबटिंब हे परस्परांशी संवाद साधण्याचे प्रभावी साधन आहे. फक्त साधन नाही, प्रभावी साधन कोणते खालीलपैकी जे परस्परांशी संवाद साधण्यासाठी कामी येते? आवाज, चित्रे, हावभाव, भाषा. करा विचार. प्रभावी. तर थोडक्यात सगळ्यात चांगलं संप्रेषण कशातून होतं रे? आवाजातून नाही, चित्रातून नाही, हावभावातून नाही. तर सगळ्यात महत्त्वाची, मी कसं करतोय तुमच्यासोबत संप्रेषण, तर सगळ्यात महत्त्वाचं काय? भाषा. भाषा जर असेल तर ते संप्रेषण खूप प्रभावी होईल, तो संवाद खूप प्रभावी होईल. ठीक आहे, खालीलपैकी कोणत्या परिस्थितीमध्ये विद्यार्थ्याचा सहभाग वाढेल?
बघा, विद्यार्थ्यांची आंतरक्रिया, विद्यार्थ्यांचा सहभाग कशातून वाढेल, फक्त शिक्षकाचा नाही, विद्यार्थी कसे इन्व्हॉल्व्ह होतील त्या प्रोसेसमध्ये. तर त्याचं एकच उत्तर आहे, शिक्षकाने विचारलेले प्रश्न, अतिशय मुद्देसूदपणे दिलेले व्याख्यान, शिक्षकाने करून दाखवलेली प्रात्यक्षिक, या तिन्हीमध्ये शिक्षकाचं काम आहे. एकाच गोष्टीत विद्यार्थ्याचं काम आहे, विद्यार्थ्यांनी विचारलेले प्रश्न. जेव्हा विद्यार्थी डाऊट्स विचारतात तेव्हा विद्यार्थ्यांचं जे सहभाग आहे तो सगळ्यात जास्त वाढलेला असतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं ऑप्शन मग आपलं चौथं. पुढच्या प्रश्नांकडे जाऊ. तिसरा, परिणामकारक संज्ञापनासाठी खालील कोणती पूर्व अट असू शकत नाही. बघा, समजून घ्या, प्रश्न थोडासा क्रिटिकल विचारलाय की परिणामकारक संप्रेषण जर व्हायचं असेल, प्रभावी संवाद जर व्हायचा असेल, तर खालीलपैकी कोणती अट असू नाही शकत. कोणती अट गरजेची नाहीये, बाकी सगळ्या गरजेच्या आहे, कोणती गरजेची नाही. तर बघा, भाषेवाली प्रभुत्व गरजेचं आहे. संप्रेषण प्रभावी, माझी भाषाच नाही माहिती, मला बोलताच येत नाही नीट व्यवस्थित मराठीतून, तर संप्रेषण प्रभावी होईल कसं, गरजेचं आहे. संज्ञापन उद्दिष्टाबाबत स्पष्टता, हेतू स्पष्ट पाहिजे, पर्पज व्यवस्थित पाहिजे, खूप गरजेचं आहे. व्यक्तिमत्व, आशयावरील प्रभुत्व, कॉन्टेंट जो मला शिकवायचा आहे त्याच्यावर माझं प्रभुत्व पाहिजे, पण व्यक्तिमत्व चांगलं नसलं तरी चालेल. फॉर एक्झाम्पल बघा, समजून घ्या, हे तीन इमॅजिन करा, ए, बी आणि डी हे तीनही नाही आहेत, तर कुठलंच संप्रेषण व्यवस्थित होऊ नाही शकत. पण व्यक्तिमत्व एक वेळेस साईडला टाका, तर व्यक्तिमत्वाशिवाय सुद्धा काम भागेल, पण हे तीन खूप गरजेचे कॉम्पोनंट्स आहे. तर एकच आपला आन्सर बनतं की कोणती अट गरजेची नाही, तर ती एकच, व्यक्तिमत्व चांगलंच पाहिजे असं नाही, म्हणजे थोडक्यात टापटिपपणाच पाहिजे असं नाही, टाय वगैरे घालून आलेलंच नाही, ब्लेझर कोट पाहिजे असंच नाही, छान सोबरसा असा साधा सुद्धा ड्रेस, 100-200 रुपयाचा साधा ड्रेस जरी घातला तरी चालतं. फक्त म्हणजे थोडक्यामध्ये बघा, फॉर एक्झाम्पल आता मी सेंटच मारून आलं पाहिजे, परफ्यूमच मारून आलं पाहिजे, गंधच लावून आला पाहिजे, छान चष्माच पाहिजे, छानच बेल्ट पाहिजे, छानच ॲटिट्यूड पाहिजे, सगळं चांगलं पाहिजे तरच संप्रेषण चांगलं होईल असं काही नाही. ही अट, व्यक्तिमत्व ही अट इतकी इम्पॉर्टंट नाही, पण आशयावर प्रभुत्व पाहिजेच पाहिजे, भाषेवर प्रभुत्व पाहिजेच पाहिजे, संज्ञापन उद्दिष्टाबद्दल स्पष्टता पाहिजेच पाहिजे, या सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट आहे ना. ठीक आहे, असो पुढे जाऊया. संज्ञापक म्हणून शिक्षकाची कोणती भूमिका योग्य आहे. संज्ञापक म्हणून, संप्रेषक म्हणून थोडक्यात शिक्षकाची कोणती भूमिका योग्य आहे, करा विचार. मुलांना विचार कराव्यास लावणे, विषयाची चर्चा करणे, पाठातून मुलांना ज्ञान देणे, वरीलपैकी सर्व. चौथं ऑप्शन जेव्हा येतं आणि जेव्हा तीनही पॉझिटिव्ह असतात तेव्हा तुम्हाला एक खूप मोठी हिंट भेटून जाते की आन्सर काय असेल ते वरीलपैकी सर्वच. ठीक आहे, असं जर ऑप्शन असेल वरीलपैकी सर्व आणि तीनही पॉझिटिव्ह, बघा ना, मुलांना विचार करायला लावणं एका शिक्षकाचं काम आहे, विषयाची चर्चा करणं, मुलांसोबत इंटरॅक्शन करून घेणं हे पण शिक्षकाचं काम आहे, पाठातून मुलांना ज्ञान देणं, धड्यातून मुलांना ज्ञान दिलंच जातं तेही शिक्षकाचं काम आहे. सो वरीलपैकी सर्व. फटाफट पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. 5वा, शिक्षक विद्यार्थ्यांना विविध संस्कृतीची ओळख करून देतात. येथे शिक्षक डॅश म्हणून भूमिका बजावतात. शिक्षक विद्यार्थ्यांना विविध संस्कृतीची ओळख करून देतात, येथे शिक्षक डॅश भूमिका बजावतात. करा विचार. ऑप्शन्स थोडेसे कन्फ्युजिंग आहे. शिक्षकाच्या कामात धर्मनिरपेक्षता असते म्हणून तो प्रवर्तक बनणार नाही, एकाच धर्माचा प्रसार करतो प्रवर्तक बनून जातो असं काही नाही. धर्मनिरपेक्षता असते त्याच्यात. याच्यात सुरक्षेची काही भावना नाही म्हणून संरक्षक गायब. निर्माण करत नाही म्हणून तेही ऑप्शन कट. एकच काम करतो तो, संप्रेषकाचं काम करतो. वर्गातील शिक्षकाचे संप्रेषण, पुढचा प्रश्न, डॅश प्रकारात येते. वर्गातील शिक्षकाचे संप्रेषण, ऑप्शन्स मजेदार आहेत बघा. व्यक्ती अंतर्गत संप्रेषण तर नाही, ठीक आहे. दोन व्यक्तीत होणारं संप्रेषण नसतं हे, समोर घोळका असतो आणि इकडे एक शिक्षक असतो. फक्त दोन व्यक्तीत होणारं संप्रेषण नाही आहे, समूहासोबत होणारं संप्रेषण आहे. तुम्हाला दोन ऑप्शन खूप परेशान करू शकतात. व्यक्ती समूह संप्रेषण, समूह अंतर्गत संप्रेषण, हे दोन ऑप्शन मजेदार आहेत. करा बरं याच्यातलं एक मार्गी तर नाहीच ना. ते विद्यार्थी जेव्हा बोलले तेव्हा ते दोन मार्गी होऊन जाईल, शिक्षक तर बोलतोच, दुहेरी आहे, एक मार्गी तर नाही. ए आणि डी ऑप्शन तर कट होतं बघताच. बी आणि सी पैकी कोणतं, याला मी थोडंसं डिस्क्राईब करतो. समूह अंतर्गत संप्रेषण
आणि व्यक्ती समूह संप्रेषण. समूह अंतर्गत संप्रेषणाचा अर्थ होतो दोन वेगवेगळ्या समूहांमध्ये झालेलं संप्रेषण. इकडे 5-6 जण आहे, इकडे 5-6 जण आहे, या दोन ग्रुपमध्ये जेव्हा संप्रेषण होईल तेव्हा त्याला म्हटलं जाईल समूह अंतर्गत संप्रेषण. पण वर्गात जर पाहायचं झालं तर दोन समूह नसतात. एकीकडे विद्यार्थ्यांचा समूह, एक झाला समूह, पण शिक्षक तर एकच असतो. मग एक जण जेव्हा समूहासोबत बोलतो तेव्हा त्याला काय म्हटलं जाईल? व्यक्ती समूह संप्रेषण. ठीक आहे, तर कन्फ्यूज होऊ नका. समूह अंतर्गत संप्रेषणामध्ये आम्हाला दोन वेगवेगळे गट लागतात. ठीक आहे, पुढचा प्रश्न 7वा. सगळे प्रश्न वर्ग संप्रेषणावर आधारित. आय होप की या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला धाड धाड येत असतील. हुशार आहात तुम्ही. ठीक आहे, महाराष्ट्रातले शिक्षक वाढले तर मलाच चांगलं वाटेल की आपण काहीतरी देशाच्या प्रगतीसाठी योगदान दिलं बाबा. शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून त्या सोडवण्यासाठी डॅश संप्रेषणाचा वापर केला पाहिजे. विद्यार्थ्यांची समस्या जाणून त्या सोडवण्यासाठी कोणत्या संप्रेषणाचा वापर केला पाहिजे? बघा, समजून घ्या. एक विद्यार्थी त्यांचे प्रॉब्लेम तेव्हाच तुम्हाला सांगेल जेव्हा त्याला वाटेल की शिक्षक हा कोणी डेंजर माणूस नाही, आपल्या मित्रासारखाच आहे. ठीक आहे, तर मित्र बनण्यासाठी तुम्हाला त्याच्यासोबत डेंजरस गोष्ट नाही, प्रेमळ स्वभाव ठेवून काहीतरी गप्पा करणं गरजेचं राहील. प्रेमळ स्वभावाला फिलिंग्स आल्या की ते संप्रेषण कोणतं होऊन जातं? तर तिथे मला अनौपचारिकता आणावी लागेल, विद्यार्थ्यांना मित्रत्वाची भावना द्यावी लागेल, तेव्हाच ते त्यांचे प्रॉब्लेम्स माझ्यासोबत शेअर करतील आणि तेव्हाच मी त्याचे निरसन करू शकेल. अयोग्य जोडी शोधा. चुकीची जोडी. दृक संप्रेषण चित्र, दृक संप्रेषण आलेख, दृक संप्रेषण तक्ते, दृक संप्रेषण पत्रे. ऑड मॅन आउट काढायचं आहे फक्त थोडक्यात. आन्सर आलं असेल आय थिंक तुमचं. बघा, तुम्हाला वाटेल पत्र पण आपण बघतोच ना, अरे पण त्याच्यात शब्द असतात, या तिघांमध्ये शब्द नाही वापरले जात, तर हे शाब्दिक संप्रेषणाचं उदाहरण येऊन जातं है ना. फक्त दृक संप्रेषण नाही राहत, ते शाब्दिक संप्रेषणाचं उदाहरण होऊन जातं. थोडक्यात तो ऑड मॅन आउट आपला अयोग्य जोडी. पुढे, परिणामकारक संप्रेषण साधताना शिक्षकासाठी आवश्यक बाब कोणती? संप्रेषण जर प्रभावी करायचं असेल तर खालीलपैकी कोणती आवश्यक बाब होऊन जाते? आय थिंक तुमचा आन्सर आतापर्यंत आलं असेल. विद्यार्थ्यांच्या समस्येविषयी संवेदनशीलता पाहिजे. विद्यार्थ्यांची समस्या हे फालतू डाऊट नसतात, फालतू प्रश्न नसतात, तर त्यांच्याबद्दल थोडंसं आवड पाहिजे, त्यांच्यामध्ये संवेदनशीलता आली पाहिजे. थोडक्यात मला रागात विद्यार्थ्यांना मॅनेज करून चालणार नाही, तर थोडंसं प्रेमात विद्यार्थ्यांना मॅनेज करावं लागेल. तर ऑप्शन याचं ए हे आन्सर येऊन जाईल. पुढे जाऊ. 10th, वर्गामध्ये प्रभावीरित्या अध्यापन करण्यासाठी डॅश. रिकामी जागा भरा. वर्गामध्ये प्रभावीरित्या अध्यापन करण्यासाठी डॅश. प्रभावीरित्या करायचं आहे. तर वर्ग अध्यापनाचा प्रभावीपणा अंतरक्रियेत असतो आणि अंतरक्रिया दाखवणारं तुम्हाला एकच ऑप्शन आहे इथे. अंतरक्रिया कशात आहे? विद्यार्थ्यांसोबत दुहेरी संदेशवहन असावे. ठीक आहे, तेव्हाच अध्यापन ते काय होईल? प्रभावी होईल. पुढे जाऊया. 11, आभासी संप्रेषण व्यवस्थापित करण्यासाठी शिक्षक हा आपल्या विद्यार्थ्यांचे मंडळ तयार करतो. हे डॅश सामाजिक नेटवर्किंग साईटचे वैशिष्ट्य. आभासी म्हणजे व्हर्च्युअल म्हणू शकतो आपण. जसा यूट्यूबवर तुम्ही माझं लेक्चर ऐकताय, हा एक आभासी क्लास आहे. तुमच्या समोर आहे का? 4 चौकटीत बसले आहात का? नाही ना. आभासी क्लास. तर याच्यासाठी नेमकं खालीलपैकी कोणतं ऑप्शन साजेसं असू शकतं? तर मोस्टली मधल्या लॉकडाऊनमध्ये तुम्ही शिकले असाल हे की सगळ्यात महत्त्वाचा एकच पॉईंट खूप जास्त चालत होता या चौघांपैकी, तो म्हणजे आपला गुगल प्लस. सामाजिक नेटवर्किंग साईटचं हे वैशिष्ट्य आहे की आभासी संप्रेषण तिकडे तयार होतं. गुगल प्लसवर लोक भेटतात एकमेकांना, म्हणजेच विद्यार्थी शिक्षकांसोबत संवाद साधायचे आणि तिथेच लेक्चर्स घेतले जायचे गुगल प्लसवर. ट्विटरवर लेक्चर कधी घेतले नाही, फेसबुकवर कधी लेक्चर घेतले नाही, वर्ड प्रेसवर लेक्चर नाही घेत आहे. ठीक आहे, पुढे जाऊ. शिक्षकाने परिणामकारक संप्रेषण कसे साधावे? फटाफट आन्सर. वेळ नसतो एक्झाममध्ये. विचारांमध्ये कठोरता आणून हे परिणामकारक संप्रेषण आहे. विचारात कठोरता कशी चालेल? विद्यार्थ्याला अपमानजनक वागणूक देऊन बुटं मारतील, उद्देश स्पष्टता करून आणि विद्यार्थ्यात असमान वागणूक. एकच पॉझिटिव्ह ऑप्शन आहे तुम्हाला, ऑप्शन सी याचा आन्सर पाहिजे, उद्देश स्पष्टता. ज्यांनी हे बरोबर टिक केलं सोने ऑन पिवळं.
वर्ग आंतरक्रियांच्या निरीक्षण सूचीमध्ये टिंबटिंबचा समावेश असतो. वर्ग आंतरक्रियांच्या निरीक्षण सूचीमध्ये टिंबटिंबचा समावेश असतो. तर वर्ग आंतरक्रियांच्या निरीक्षण सूचीमध्ये टिंबटिंबचा समावेश असतो. सांगा निरीक्षण सूची. ठीक आहे, निरीक्षण वर्ग आंतरक्रिया कशी झाली, किती चांगली झाली याचं निरीक्षण जर तुम्ही करणार तर खालीलपैकी कोणत्या गोष्टीला विचारात घ्याल, कोणत्या गोष्टीला विचारात घेणार नाही, नसतो दिलेलं आहे, तर निगेटिव्ह पॉईंट ओळखायचा. शांतता गरजेची, शिक्षकाचं बोलणं गरजेचं, विद्यार्थ्यांचं बोलणं सुद्धा गरजेचं. फलक लेखनातून आंतरक्रिया होत नाही, आंतरक्रिया गरजेची. मी फळ्यावर काही लिहितोय तर आंतरक्रिया कुठे होते, तर ऑड पॉईंट ओळखायचा जो निगेटिव्ह आहे, जो आपल्याला नको आहे, तर फलक लेखन. पुढे जाऊया. प्रिव्हियस क्वेश्चन्स एक्झाम मधले आलेले, हे मागचे गेस्ट क्वेश्चन्स होते जे येऊ शकतात बाबा, हे ऍक्च्युअल येऊन गेलेले प्रश्न. ठीक आहे, योग्य जोडी ओळखा. चला करा फटाफट फटाफट. इंग्लिश मराठी दोन्ही ऑप्शन्स आहेत तुम्हाला. योग्य जोडी वर्गातील शिकवणे गट संज्ञापन, उत्तरपत्रिका तपासणे निशब्द संज्ञापन, पॉवर पॉईंटद्वारे शिकवणे जनसंज्ञापन, वर्गामध्ये वादविवाद करणे औपचारिक संज्ञापन. योग्य ओळखायचंय बरं का. आय होप तुमचं आन्सर आलं असेल. ठीक आहे, एक्सप्लेन मी करतो. बघा, वर्गातील शिकवणे हे गटसंज्ञापन नाही होणार, समूह संप्रेषण नाही आहे. वर्गात एक समूहच असणार, दोन गटात होणारं गट अंतर्गत नाही. गट संज्ञापन वेगळं, गट अंतर्गत संज्ञापन वेगळं. ठीक आहे, गट अंतर्गतसाठी 2 गट लागतात, पण वर्गात जे शिकवलं ते एकच गट महत्वाचं आहे, तर गट संज्ञापन होऊन जातं. बाकीचे कसे चुकीचे. उत्तरपत्रिका तपासणे निशब्द कसं होईल, शब्द असतात ना उत्तरपत्रिकेत. पॉवर पॉईंटद्वारे शिकवणे, पॉवर पॉईंटद्वारे शिकवल्यावर मास मीडिया जनसंज्ञापन नाही होत. पॉवर पॉईंट हे मास मीडियाचं एक्झाम्पल नाही. मास मीडिया म्हणजे न्यूज चॅनल जे खूप मोठ्या प्रमाणात, पॉवर पॉईंट किती जण बघतील बघून. ठीक आहे, वर्गामध्ये वादविवाद करणे औपचारिकता कशी येईल रे. मित्र एकमेकांमध्ये वादविवाद करतायत, तर मित्रांमध्ये औपचारिकता येऊ शकते का, नाही ना. तर सगळे रॉंग, एकच बरोबर. ठीक आहे, पुढे जाऊ. ज्ञान हे मुख्यत्वे विद्यार्थ्यांच्या अन्वयार्थ काढण्याच्या क्षमतेत दडले असते असे म्हणणारे शिक्षक पुढीलपैकी कशावर जास्त भर देतात. मी तुम्हाला भाषा ही खूप डिटेल आहे बरं का, मराठी भाषा खूप शुद्ध वापरली आहे, मी समजून सांगतो. बघा, मी जे विद्यार्थ्यांना ज्ञान दिल ना, ते विद्यार्थी त्यांच्या बुद्धिमत्तेतून शिकून घेतील ना, समजून घेतील ना, है ना. कळतंय, समजतंय. मी विद्यार्थ्यांना एखादा धडा शिकवला तर विद्यार्थी त्यांच्या आकलन क्षमतेनुसार त्या धड्यातून जे माहिती घ्यायची, जे आकलन करून घ्यायचं ते करते. तर शिक्षक जे वर्गात शिकवतो हे समजून घेण्याची विद्यार्थ्यांची जी क्षमता आहे, ठीक आहे, तर असे मानणारे शिक्षक पुढीलपैकी कशावर जास्त भर देतात, की ज्ञान हे मुख्यत्वे विद्यार्थ्यांच्या अन्वयार्थ काढण्याच्या क्षमतेत दडलेले असते. की जे नॉलेज आहे ते कशात दडलेलं असतं, विद्यार्थ्यांच्या समजण्याच्या शक्तीत ज्ञान दडलेलं असतं. हे कशावर, समजण्याची शक्ती. तर हे लोक कशावर भर देत असतील, थोडक्यात चर्चा व अर्थात्मक वाटाघाटींवर. कारण की मला सांगा, विद्यार्थ्यांपर्यंत ज्ञान पोहोचेल कसं, जोपर्यंत चर्चा करतील, जोपर्यंत वाटाघाटी होईल, विचारांची देवाणघेवाण होईल, तेव्हाच तर विद्यार्थ्यांपर्यंत ज्ञान पोहोचेल आणि तेव्हाच विद्यार्थी आपल्या त्या आकलन क्षमतेचा वापर करतील. ठीक आहे, पुढचा प्रश्न 22 नंबरचा प्रश्न आला होता. आय थिंक, मला आठवत नाही कोणतं साल आहे. संज्ञापनातील अंतरक्रिया आणि गतिमानता. अंतरक्रिया आणि गतिमानता, स्पीड आणि इंटरॅक्शन या निकषांवर शिकवण्यासाठी या गोष्टी मला जर वापरायच्या असतील तर खालीलपैकी सर्वोत्कृष्ट पद्धत कोणती, ज्याच्यात इंटरॅक्शन पण झाली पाहिजे, स्पीडही पाहिजे, कोणती सांगा. आन्सर तुमचं येऊन गेलं असेल. बघा, 2 गोष्टी इम्पॉर्टंट आहे, इंटरॅक्शन आणि स्पीड. आन्सर तुमचं आलं असेल, समोरासमोर राहून वर्गात केलेले अध्यापन. ठीक आहे, म्हणजे मी थोडक्यात जर तुमच्या समोरासमोर असलो असतो तर फटकन तुम्हाला विचारता आलं असतं की कळलं का रे, लगेच तुम्ही उत्तर दिलं असतं. स्पीड आली आणि त्यातल्या त्यात समोरासमोर म्हणजे अंतरक्रिया सुद्धा झाली. ठीक आहे, थोडक्यात स्पीड आणि अंतरक्रिया महत्वाची असतं. समोरासमोर, फेस टू फेस. जेव्हा शिक्षक वर्गामध्ये दृकश्राव्य, ऑडिओ व्हिज्युअल, ध्वनिफीत ऑडिओ किंवा पॉवर पॉईंट सादरीकरण वापरतात, तेव्हा त्या संज्ञापनाचे सर्वाधिक यथार्थ वर्णन पुढीलपैकी कशाने करता येईल. पॉवर पॉईंट वापरलं, दृकश्राव्य पण वापरलं, ऑडिओ व्हिज्युअल पण वापरलं आणि सोबतच ध्वनिफीत पण वापरली, ऑडिओ पण वापरलं, तर खालीलपैकी नेमकं काय. तर
माध्यमबद्ध गटसंज्ञापन हे त्याला या सगळ्या डेटाला मॅच होणारा वर्ड आहे. एका माध्यमाशी आधारित बंधनात अडकलेला, वर्गामध्ये करतायत म्हणून गट आणि संप्रेषणे म्हणून संज्ञापन. ठीक आहे, पुढे जाऊया. 24 नंबर, शिकविताना पॉवर पॉइंट सादरीकरणाचा वापर केल्यामुळे संज्ञापनातले कोणते आयाम नव्याने मिळतात. बघा, पॉवर पॉइंट वापरल्यावर संज्ञापनातले कोणते आयाम भेटतात पॉवर पॉइंट वापरल्यावर. ठीक आहे, सांगा. पॉवर पॉइंट दिलेले बरं का, तर पॉवर पॉइंट मध्ये तुम्ही ऑडिओ सुद्धा टाकू शकतात. ठीक आहे, तर श्राव्य, दृश्य तर असतंच आणि आंतरक्रिया सुद्धा होते. आंतरक्रिया महत्वाची यार, ते खूप गरजेचं आहे. विद्यार्थी डोळे वटारून बघतात ना, हे काय आणले नवीन सरांनी, प्रोजेक्टरवर दाखवत आहे, पीपीटीवर दाखवत आहे. एका सर्वसाधारण वर्गामध्ये मुले शिक्षकांकडे तोंड करून बसलेली असतात. बघा, समजून इमॅजिन करा की एक शिक्षक इथे बसलाय आणि मुले त्यांच्याकडे तोंड करून बसली आहेत. अशा प्रकारच्या बैठक रचनेमुळे कोणत्या प्रकारच्या संज्ञापनाला प्रोत्साहन मिळते. सगळे विद्यार्थी शिक्षकाकडे बघतात आणि एक शिक्षक त्या विद्यार्थ्यांकडे बघून शिकवतोय. ठीक आहे, सगळ्यांचं लक्ष कोणाकडे, शिक्षकाकडे. तर खालीलपैकी कोणत्या संज्ञापनाला प्रोत्साहन भेटेल की शिक्षकांना संज्ञापन प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्याचा जास्त अधिकार. 10 जण माझ्याकडे पाहून बोलतायत, 10 जण माझ्याकडे पाहून ऐकतायत, तर माझं 10 जणांवर कंट्रोल असेल ना. ठीक आहे, तर ठेवण्याचा जास्त अधिकार मिळतो, नियंत्रण येऊन जातं शिक्षकाच्या हातात. पुढे जाऊ. एखाद्या शिक्षकाच्या दृष्टीने वर्गातील शिकवण्याच्या संदर्भात प्रतिसाद व प्रत्याभरण मिळण्याचे सर्वात सोपे व जलद असे स्रोत कोणते. वर्गामध्ये जर तुम्हाला प्रतिसाद मुलांचा घ्यायचा असेल तर सगळ्यात फास्ट चॅनल कोणतं, स्रोत कोणता, माध्यम कोणतं, किंवा काय अशी गोष्ट आहे की जे सगळ्यात लवकर तुम्हाला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद कळतो. विद्यार्थ्यांची देहबोली. बोलायला एक वेळेस मुलगा घाबरेल, पण देहबोलीतून लगेच कळून येतं की याला कळलंय की नाही, घाबरतोय का खुश आहे, सगळ्या गोष्टी कळून येतात हावभावावरून. ठीक आहे, देहबोलीवरून. पुढे जाऊ. ठीक आहे, तर आय थिंक हा आपला शेवटचा प्रश्न होता. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये काय घेतलं थोडक्यात मी कन्क्लूड करतो. आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं की क्लासरूम कम्युनिकेशनचे महत्त्वाचे घटक कोणते, क्लासरूम कम्युनिकेशन नेमकं असतं काय, त्याची व्याख्या पाहिली, आणि क्लासरूम कम्युनिकेशन प्रभावी होण्यासाठी इम्पॉर्टंट कॉम्पोनंट्स कोणते ते सुद्धा आपण याच्यात पाहिले. सोबतच तुमच्या नॉलेजला कॉन्क्रीट करण्यासाठी मी एक प्रश्नमंजुषा ठेवली होती. आय होप की हे सगळे क्वेश्चन्स आणि त्याचे आन्सर्स तुम्ही स्वतः पहिले दिले असतील, किंवा जर तुमचे चुकले असतील तर माझ्या स्पष्टीकरणानंतर सगळं तुम्हाला कळालं असेल. ठीक आहे, याच्यानंतर 1-2च पॉईंट बाकी आहे, 1-2 व्हिडिओ आपले अजून येतील. आय होप मागचे सगळे व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. नसतील पाहिले तर बघा, या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आपल्या सगळ्या त्या विद्यार्थ्यांसोबत जे सेटची तयारी करतात, आणि सोबतच बेल नोटिफिकेशन आयकॉनला ऑलवर सेट करून ठेवा, म्हणजे जेव्हा केव्हा या चॅनलवर नवीन नवीन व्हिडिओज येतील तुमचा अभ्यासामध्ये व्यत्यय राहणार नाही, लगेच तुम्हाला नोटिफिकेशन्स येतील. थँक्यू सो मच. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.